बेड आपण इकडं पुरवलेला आहे आणि जे मध्ये गवत राहत आहे त्या पद्धतीनं आपण त्याच्यावर तणनाशक मारतो. तर प्लेन स्वीप पॉवर मारायचं कारण जर आपण त्याच्यामध्ये पॅराक्वाट मिसळून मारलं तर ती लगेच गावात एका दिवसात जळतं आणि लगेच 4-5 दिवसानंतर फुटायला चालू होतं. स्वीप पॉवर प्लेन मारल्यामुळं एवढं सुद्धा गवत जळतंय. एक 4-5 दिवस लागतंय, दमानी जळतंय आणि दमानी परत महिनाभर 1 महिन्यापर्यंत येत नाही. पूर्ण मोठा असू द्या बारका असू द्या सगळं गवत जळतंय. लिटरचं प्रमाण आहे 10 मिली. 1 लिटर पाण्यामध्ये 10 मिली स्वीप पॉवर टाकायचं आणि प्लेन मारायचं. त्यामुळे आपल्याला सारखं तणनाशक मारावं लागणार नाही. आता आपली बाग आहे या स्टेप मध्ये. आणि आपण तणनाशक मारायला चालू आहे. तणनाशक आपण घेतलेलं आहे प्लेन स्वीप पॉवर. तणनाशकाचा स्प्रे मारून 4था दिवस आहे. तर हे लांब पानाचे तणसाड हराळी पाहू शकता. हराळी पण पूर्ण जळलेली आहे. लांब पानाचा आणि गोल पानाचा गोल माठ. ते सुद्धा पूर्ण पिवळं पडलेलं आहे, जळालेलं आहे. आपण काय करतो पहिलं बेड खुरपून घेतलेलं आहे आणि ते मध्ये गवत आहे राहिलेलं पट्ट्यामध्ये, त्याच्यावर आपण तणनाशक मारतो. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण बेडवरचं गवत खुरपणी करून कव्हर करू शकतो. आणि ज्या वेळेस पाऊस पडेल, पाऊस पडल्यापासून पुढे बेडवर पण आपण तणनाशक मारू शकतो खालून. आता काय बेडवर मारायची गरज नाही, पाऊस नसल्यामुळं तण थोडंच उगवतंय. त्यामुळं बेड खुरपणी करायची आणि जे पट्ट्यात